परमर्षि स्वस्ति मंगलपाठ। नित्या प्रकंपाद्भुतकेवलौघा स्फुरन्मनः पर्ययशुद्धबोधा दिव्यावधिज्ञानबलप्रबोधा स्वस्ति क्रियासु परमर्षयो नः। आमर्ष सर्वौषधयस्तथाशिर्विषं विषादृष्टिविषं विषाश्च सखिल्लविञ्जल्लमलौषधीशां स्वस्ति क्रियासु परमर्षयो नः। परमर्षि स्वस्ति मंगलपाठमध्ये औषधी रुद्धिधारी मुनींचं वर्णन बघत होतो आपण। तर धौलाच्या 9व्या पुस्तकामध्ये त्यांनी असं भाषांतर केलं होतं औषधी रुद्धीबद्दल। ही औषधी रुद्धी कोणाला प्राप्त असते तर जे कोणी औषधीच नाही कुठलीही रुद्धी असो ती कोणाला प्राप्त असते तर जे भावलिंगी मुनिराज आहेत त्यांनाच रुद्धींची प्राप्ती होते। अन्य जे कोणी सामान्य मुनी आहेत द्रव्यलिंगी आहेत त्यांना रुद्धींची प्राप्ती होत नाही। त्यांच्या ठिकाणी अशा रुद्धी नसतात। किंवा जे कोणी असंयमी आहेत अपूर्ण संयमी आहेत अशा किंवा अणुव्रती वगैरे आहेत परिग्रहधारी आहेत तर अशा जीवांना कितीही ते उग्र तपश्चर्या करू देत तरी सुद्धा त्यांना रुद्धींची प्राप्ती होत नसते। तर या एवढं ठेवू की भैया उघड दोन्ही। तर काय सांगितलं की जे भावलिंगी मुनी आहेत अशांनाच रुद्धींची प्राप्ती होते द्रव्यलिंगी मुनींना सुद्धा होत नाही। द्रव्यलिंगी कोणाला म्हणायचं सोनल? द्रव्यलिंगी कोणाला म्हणायचं? गुणांचं पालन करतात पण आत्मानुभवन नसेल तर ते द्रव्यलिंगी मुनी असतात। बरोबर। म्हणजे जे कोणी बहिरंग चारित्र तर उत्कृष्ट पाळत आहेत निरतिचार पाळत आहेत पण भेदविज्ञानच नाही त्यापूर्वक चर्या नाही म्हणून त्यांना म्हटलं जातं द्रव्यलिंगी। मग जिनागमामध्ये किंवा मोक्षमार्गामध्ये द्रव्यलिंगत्वाला महत्त्व नाही आहे। भावलिंग पूर्वक असलेलं द्रव्यलिंगच पूज्यता दिलं जातं त्याला। पण भावलिंगाशिवाय असलेलं द्रव्यलिंग पहिल्या गुणस्थानामध्ये असला तरी तो पूज्य नाही। म्हणून काय सांगायला लागले तिथं 9व्या पुस्तकामध्ये धौलाच्या औषधी रुद्धींचं वर्णन करायला। औषधी रुद्धी संपन्न जे मुनी आहेत त्यांचं वर्णन करताना सांगितलं एक वाक्य, तप के प्रभाव से जिनका स्पर्श समस्त औषधों के स्वरूप को प्राप्त हो गया है उनकी आमर्ष औषधी प्राप्त ऐसी संज्ञा है। तपाच्या प्रभावाने ज्यांचा स्पर्श समस्त औषधांच्या स्वरूपाला प्राप्त होतं। म्हणजे तुम्हाला बाहेर जर गोळ्या औषधं खावं लागत असेल कुठल्या रोगाला तर वेगवेगळ्या रोगाला वेगवेगळे औषध असतात पण या मुनींचा एक स्पर्श त्याच्यामध्ये सगळे फॅसिलिटीज आहेत। म्हणजे अँटीबायोटिक आहे अँटी इन्फ्लमेटरी आहे वॅक्सिनेशन आहे काय म्हणाल ते सगळं आहे काय त्या मुनींच्या स्पर्श मात्रामध्ये। म्हणजे सगळ्या क्वालिटीनी संपन्न आहे तो। एक स्पर्श जरी झाला तरी सुद्धा सांगायले म्हणून वाक्य काय घेतलं, तप के प्रभाव से जिनका स्पर्श समस्त औषधों के स्वरूप को प्राप्त हो गया है। सगळ्या औषधांच्या स्वरूपाला प्राप्त झालेला आहे। असं कधीच होत नाही की एखादं औषध तुम्हाला सगळ्या रोगांना यूज होतं। बाहेरचं जे काय आपण औषधी ग्रहण करतो तर ते ड्रग्ज औषधी हे जे म्हणतो ना बाहेरचे जे ड्रग्ज आहेत तर ते एकच मेडिसिन तुम्हाला अनेक रोगांना उपयोगी पडू शकत नाही कारण त्याच्यामध्ये तशी योग्यता नाही।
ते एकाच रूपाने कार्य करणार. अँटीबायोटिक्स काय कार्य करतात? जे काय तुमच्या शरीरात आलेले जीवाणू आहेत त्यांना मारणार. माहीत आहे का तसं? म्हणजे औषध घेतो म्हणजे उलटं आपण हिंसा करतोय. तुम्हाला वाटते की औषध घेतो म्हणजे आपण स्वतःची रक्षा करतो, पण उलटं त्याच्यामध्ये अन्य जीवांची हिंसा आहे. म्हणून काय सांगितलं? तपाच्या प्रभावाने ज्यांच्या स्पर्शामध्ये समस्त औषधांच्या स्वरूपाला जे प्राप्त झालेला आहे, जो स्पर्श समस्त औषधांच्या स्वरूपाला प्राप्त झालेला आहे, असं ती शक्ती, ती योग्यता, ती पॉवर म्हणजे काय म्हणलं? आमर्ष औषधी रुद्धी. सुमोद भैया काय सांगायला लागले तिथं? तुमच्या औषधाचं वर्णन आमच्याकडं आलंय माहिती आहे का? म्हणजे तुमची औषधं आमच्याकडे चालत नाहीत, आमची औषधं तुमच्याकडे चालत नाहीत. आमची औषधं कुठली? बरोबर. म्हणजे सांगायला की मुनींचा स्पर्शच इतकं सुंदर औषध आहे की, आणि त्यांचं सानिध्य म्हणा, स्पर्श हे तर आमर्ष औषधीमध्ये आलं, पण त्यांचं सानिध्यच इतकं प्रभावशाली आहे की ते जर ज्यांच्या सहवासात जातील त्यांचे सगळे रोग दूर होणार. मग त्यांनी इथं घेतलंय की जे काय तुम्हाला रोग होतात तर त्या रोगासाठी हे सांगा आम्हाला डॉक्टर की तुम्ही एकच औषध प्रिस्क्राईब करता का हो? कुठलाही रोग असू दे, सबको सोनामुखी अम्मा म्हणतात ना तसं. तसं एकाच औषधाच्या द्वारे अनेक रोगांची ट्रीटमेंट होते का डॉक्टर? सुमोद भैया विशाल भैया सांगा. बरं बोला सुमोद भैया. नाही काही. आता अँटीबायोटिक्स आहेत, अँटीबायोटिक्स वापरता की तुम्ही सगळ्याच रोगाला? पण वेगवेगळे आहेत ना अँटीबायोटिक असे. म्हणजे सांगतायत काय त्यांनी की औषध जे काम करू शकत नाही ते विशुद्धी काम करतं. जे काय सगळ्या मुनिराजांची, या रुद्धी मुनिराजांची विशुद्धी आहे, तर त्याच्या निमित्तामध्ये अशी शक्ती त्यांना प्राप्त झालेली असते. इस प्रकार के औषधि आमर्ष औषधि रुद्धि प्राप्त मुनियों को, ऋषियों को नमस्कार हो. इनका अघोर गुण ब्रह्मचारियों में अंतर्भाव नहीं होता, क्योंकि केवल व्याधि के नष्ट करने में ही शक्ति देखी जाती है. म्हणजे काय म्हणायचंय की अन्य रुद्धींमध्ये याचा अंतर्भाव होत नाही, तर फक्त आमर्ष औषधी रुद्धी म्हणजे स्पर्शानेच व्याधींना नष्ट करण्याची ती शक्ती आहे. अघोर गुण ब्रह्मचर्यत्व रुद्धी काय होती हो? ज्यांचं अघोर ब्रह्मचर्यत्व, काय म्हणले भैया, जे मुनी असे असतात की अघोर गुण ब्रह्मचर्यत्वाचं पालन करतात, तर ते जिथं पण जातील, जंगलात असतील, वनात, काय म्हणायचं, नगरात असतील, कुठेही असतील, तर तिथं काय जे उपद्रव चालू असतील ते आपोआप शांत होतात. कोणी एकमेकांमध्ये कलह करत असेल, कुठं आग लागली असेल, कुठं काय संकट आलं असेल, ते सगळं दूर होतं जेव्हा हे अशी उग्र तपश्चर्या करणारे अघोर ब्रह्मचर्यत्व रुद्धिधारी मुनी जर कुठे फिरले तर तिथं सांगितलंय, जिनके तप के प्रभाव से डमरी, इति, रोग, दुर्भिक्ष, वैर, कलह, वध, बंधन और रोध आदि को शांत करने की शक्ति उत्पन्न हुई है, वे अघोर गुण ब्रह्मचारी है. म्हणजे अघोर गुण ब्रह्मचर्यत्व आणि आमर्ष औषधी रुद्धीमध्ये काय फरक आहे हे सांगायला लागलो. इथं त्यांना आमर्ष औषधी रुद्धीमध्ये व्याधीला नष्ट करण्याची शक्ती प्राप्त झाली, आणि त्या ब्रह्मचर्यत्व रुद्धीमध्ये कुठल्याही प्रकारचं संकट असेल, रोग असेल, तिथे सुद्धा सांगितलं ते दूर होणार. म्हणजे समजलं का डिफरन्स काय आहे थोडंसं?
आमर्ष औषधीमध्ये स्पर्शाचं मुख्यतः आहे. त्यांच्या स्पर्शाने रोगीचा रोग दूर होतो आणि अघोर गुण ब्रह्मचर्यत्व वृद्धीच्या प्रभावाने जरी ते सानिध्यात आले तरी सुद्धा रोग दूर होतो. तर पुढचे पण सांगितलेले आपण वाचले होते. इथं धौलामधून आलेलं जे प्रकरण आहे तेवढं वाचते. खेल्ला औषधी वृद्धी प्राप्त ऋषी म्हणजे श्लेष्म, लार, सिंहाण अर्थात नासिकामल और विप्रुष आदि की खेल संज्ञा है. जिनका यह खेल औषधित्व को प्राप्त हो गया है वे खेल औषधि वृद्धि प्राप्त ऋषी है. जल औषधी वृद्धि प्राप्त ऋषी म्हणजे कोण? बाह्य अंगमल जल कहलाता है. म्हणजे आपण म्हटलं होतं काल घाम वगैरे येणं ह्याला म्हणायचं जल. वह तप के प्रभाव से जिनके औषधिपने को प्राप्त हो गया है वे जल औषधि वृद्धि प्राप्त जिन है. उन जल औषधि प्राप्त जिनों को नमस्कार हो. काल काय सांगितलं होतं? जल औषधीमध्ये एकतर अंगाचा घाम किंवा त्या घामाच्या आश्रित असणारं धुलीकण त्या सगळ्याला औषधी वृद्धित्व प्राप्त झालेलं असतं. आपण तर आपल्या घामाला सुद्धा स्पर्श करू वाटत नाही. घामाने भिजलेले कपडे असतील तर आपल्याला नको वाटतं, कधी एकदा पिळून टाकणार किंवा पुन्हा घालायला नको वाटतं ते. म्हणजे आपल्या घामाला आपण किळसवाणं मानतो किंवा काय म्हणायचं एक गंदगी मानतो. पण या मुनींच्या विशेषतेने त्यांना जे काय घाम आला तर तो सुद्धा औषधीपणाला प्राप्त होतो. म्हणजे समजा मुनी विहार करत चाललेत आणि त्या मुनींच्या शरीराला घाम आला तर चालून चालून म्हणा आणि त्यांचे ते घामाचे थेंब असतील ते कोणाच्या अंगावर पडले आणि ते जर रोगी असेल तो जीव तर त्याचा रोगसुद्धा दूर होतो. म्हणजे अशा प्रकाराने जल औषधी वृद्धी प्राप्त मुनींचं वर्णन केलं. आता पुढं सांगायला लागले. कुठली होती पुढची? मल्ल औषधी बघितली होती काल आपण. मल्ल औषधीमध्ये काय सांगितलेलं? जे काय मुखमल घेतला होता जे अनियंत्रित असतो, म्हणजे डोळ्यातून पाणी वाहू लागलं, नाकातून कफ वाहू लागला म्हणा, कानाचं वॅक्स असेल काय ते मळ कुठलाही असेल जे की कान, नाक, दात, डोळे, जीभ आदीचा मल औषधीपणाला प्राप्त होऊन रोगींचा रोग दूर करण्यामध्ये जे समर्थ असतं अशी जी शक्ती प्राप्त झाली ती शक्ती म्हणजे मल्ल औषधी वृद्धी. कळलं? काय कळलं? आपला जो काय तोंडावाटे निघणारा मळ आहे तर तो जर नियंत्रित करू शकत असेल तर खेल औषधीमध्ये घालायचं आणि जर अनियंत्रित असेल तर त्याला घेतलं मल्ल औषधी वृद्धीमध्ये. मग हे सगळं ऐकल्यावर आपल्याला असं वाटतं की काहीतरी इमॅजिनरी आहे, काहीतरी हायपोथेटिकल आहे, काहीतरी असं ॲबनॉर्मल आहे असं वाटतंय. कारण आपल्याला बघून माहीत नाही ना आत्ता अशी चर्या बघून माहीत नाही, असे मुनी बघून माहीत नाही आहेत, अशी विशुद्धी नाही आहे, असे साधना नाही आहे आज कोणाची. त्यामुळे तुम्हाला विश्वास बसत नाही आहे. पण शास्त्रात सांगितलं आहे म्हणजे सर्वज्ञांच्या द्वारे जे काय सांगितलं ते यथार्थच असणार. म्हणजे विचार करा ना, आता आपण हे वाचतो की केवल ज्ञान एखाद्याला प्राप्त होऊ शकतं. विश्वास आहे का? काय असतं केवल ज्ञान म्हणजे? जर तुम्ही त्याला पण असं उडवून लावला असेल कोणाला तर किंवा काय असं असतंच कशावरनं असं जर तुम्ही त्याच्यावर अविश्वास केला तर कुठलीच गोष्ट पटणार नाही. पण केवल ज्ञान मान्य आहे आपल्याला, केवल ज्ञानी मान्य आहेत. मग सांगताय तिथं की केवल ज्ञान प्रगट झाल्यावर काय विशेषता होत असते हो? एखाद्या मुनींना जर केवल ज्ञान प्राप्त झालं तर सांगितलं हे शरीर असतं ना, आपल्यासारखं शरीर आहे मुनिराजांचं आणि ते अशी साधना करायला इतकं सुंदर ध्यानामध्ये लीन आहेत आणि अशी विशुद्धी प्रगट झाली आहे की हे शरीर औदारिक आहे आणि त्या शरीराला परम औदारिकपणा प्राप्त होतो. म्हणजे काय होतं? इथं असताना 7 धातूंची रचना होती शरीरामध्ये, रक्त, हाड, मांस, पूस सगळं चालू होतं शरीरात, सगळे निगोदी जीव होते, त्यांचं सगळं जन्ममरण सगळं चालू होतं. म्हणजे शरीराच्या निमित्तात हिंसा तुम्ही करा नाही तर नाही करा चालूच आहे अंतरंगामध्ये, माहिती आहे? म्हणजे एक एक शेल्स RBC म्हणा WBC म्हणा हे उत्पन्न होतात, नष्ट होतात. मग ते शेल्स म्हणजे सुद्धा जीव आहेत
किंवा कितीतरी बॅक्टेरिया आहेत शरीरामध्ये, वेगळे पेशी म्हणा. तर शरीरात असे वेगवेगळ्या पेशी आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी असणारे काय म्हणायचं बॅक्टेरियाज आहेत की जे तुम्हाला सगळ्या तुमच्या प्रोसेसिंगमध्ये हेल्प करतात, कधी डायजेशनमध्ये, कधी रेस्पिरेशनमध्ये, कधी कुठं सगळ्या ठिकाणी. आणि जर ते सांगितलं ना तुम्ही खाल्ला पिला काही तरीसुद्धा त्यांचं जीवन मरण चालू आहे. मग अशी आपल्याकडून हिंसा होतच आहे, सतत चालू आहे. आणि मग ते फक्त आपण इंटेन्शनली त्यांना मारत नाही म्हणून, पण त्यांची हिंसा चालू आहे. आणि त्याच्या निमित्तामध्ये मग त्याला औदारिक शरीर आपण म्हणतो, तर ते सप्तधातूंनी सहित असतं ज्याच्यामध्ये की हिंसा चालू आहे, हे मला सांगायचं होतं. म्हणजे आपलं शरीर सतत हिंसकच आहे, पण ती आपण हिंसा नाही थांबवू शकत किंवा आपण करत नाही आहे म्हणून त्याचा दोष आपल्याला कमी पण आहेच. मग तसं जेव्हा केवलींना नाही मुनींना केवल ज्ञान प्राप्त झालं, 12व्या गुणस्थानवरती मुनी आहेत, त्यांना जेव्हा केवल ज्ञान प्राप्त होतं तर त्यावेळेस तिथं त्या मुनींचं शरीर आपल्यासारखं राहत नाही. आत्ता एका समयापूर्वी 12व्या गुणस्थानात होते तेव्हा आपल्यासारखं शरीर होतं, आणि एका समयात त्यांना केवल ज्ञानाची प्राप्ती झाली तर असं अदर होतात ते जमिनीपासून. सांगितलं ना किती 5000 धनुष्य उंच जमिनीपासून, आणि ज्या पोझिशनमध्ये बसले असतील किंवा खडगासनात असतील तर तसेच अदर जमिनीपासून वर उभे राहतात किंवा बसतात त्या आसनामध्ये. आणि मग आता त्यांच्या शरीराच्या निमित्तात कुठल्याही प्रकारचा घात नाही, कुठलीही त्यांना व्याधी नाही, कुठले दोष नाहीत, कोणाला अडथळा नाही, असं ते शरीर होतं. म्हणजे काय म्हणायचं आहे की औदारिक शरीराचं परम औदारिक रूप प्राप्त होतं केवलींना. कशामुळं? कारण कोण? जेव्हा ज्ञानावरण कर्म होतं तेव्हा तुम्हाला क्षयक्षमिक ज्ञान होतं, निमित्त बरं का. आणि जेव्हा त्या ज्ञानावरण आदींचा नाश झाला सर्वथा तर त्याच्या निमित्तात अनेक प्रकारच्या घडामोडी घडतात जीवामध्ये, आणि त्या जीवाच्या निमित्तात असणारं शरीर जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा. म्हणून सांगतायत केवल ज्ञान प्रगट झाल्यावर सामान्य औदारिक शरीर सुद्धा जर परम औदारिकपणाला प्राप्त होतं तर इथं विशुद्ध ज्ञानाच्या बळाने त्या मलाला औषधी रूपपणा का नाही प्राप्त होणार? काय कळलं का? काय सांगा, काय कळलं? जर ते शरीर पूर्ण बदलू शकतं केवल ज्ञान झाल्यावर. केवल ज्ञान झालं म्हणजे त्यांची इतकी विशुद्धी आहे, इतकं ते पवित्र ज्ञान झालं, इतकं स्वच्छ झालं ज्ञान, त्याच्या निमित्तात जर असं रूप प्रगट होऊ शकतं. म्हणजे जर ते ज्ञान अशा विशुद्धीला प्राप्त झालेलं असताना तिथं सामान्य औदारिक शरीराचं पूर्ण बदल होऊन परम औदारिक शरीर होऊ शकतं, तर इथं या मुनींच्या साधनेच्या निमित्तात त्या मलाला औषधी रूपपणा प्राप्त होण्यामध्ये काय नवल आहे, काय होऊ शकतं असं म्हणायचं आहे. जिथं की परम औदारिक शरीर हे कुठेही गेलं आलं फिरलं तरी सुद्धा त्यांच्या निमित्तात हिंसा नाही, त्यांच्या शरीराच्या निमित्तात. आणि मग इथं सुद्धा सांगितलं मुनींच्या त्या मलाच्या निमित्तात कोणालाही बाधा नाही आहे, उलट तो मल इतरांना सहाय्यक ठरतो त्यांच्या रोगापासून, त्यांच्या वेदनेपासून दूर होण्यामध्ये. म्हणून असं त्या विशुद्धीचं स्वरूप आहे जेणेकरून की ते मल सुद्धा औषधी रूप होऊ शकतं. आणि काल बघितलं होतं आपण की मल कशाला म्हणायचं. आपण म्हणतो आपलं मल जे आहे ते नियमाने दुर्गंधी असतं किंवा दिसायला सुद्धा खराब असतं, काय असं जे घाण असतं त्याला तुम्ही मल म्हणता. पण मुनिराजांचं जे मल आहे ते मल सुद्धा सुगंधी आहे, काहीतरी वेगळं रूप आहे त्या मलाला सुद्धा. मग कुठल्या तरी समजा पुण्याचा उदय, तर त्या पुण्याच्या उदयात कुठल्या तरी स्त्रीला पुरुषाला त्याच्या शरीराला सुगंध असतो एखाद्या प्रकारचा. पुण्याच्या उदयाच्या निमित्तात
स्त्री पुरुषांच्या शरीराला सुगंध असते, पण सातिशय पुण्याचं उदय असताना त्याच्या निमित्तात मुनींच्या मलाला सुद्धा सुगंध असते. काय कळलं? आणि त्या सुगंधाबरोबर त्या मलाला औषधी रूपपणा सुद्धा प्राप्त झालेला असतो. देहाला सुगंधी रूप तर असतेच, पण मलाला औषधी रूपपणा प्राप्त झालेला असतो. काय कळलं? एक जण रिपीट करा. सोनल काय कळलं सांग. काय कळलं सांग भैया. 700 पुण्याच्या निमित्ताने त्या मलाला औषधी रूप परिणाम करतात. म्हणजे पुण्याच्या उदयाच्या निमित्तात तुमच्या शरीराला सुगंध असेल, पण त्यांना तर अतिशय पुण्याचा उदय मुनिराजांना, आणि त्याच्या निमित्तात सांगितलं म्हणून त्यांच्या मलाला सुद्धा सुगंध सोडा औषधी रूपपणा प्राप्त झालेला असतो. हे विशेषतः सांगायला लागले. सर्वांगातून त्यांच्या सुगंध येतो, म्हणजेच पूर्वी भरपूर पुण्य कमवलं आहे म्हणून त्याच्या बदली असं शरीर प्राप्त झालेलं आहे. वर्तमानातल्या पुण्यपापाची चर्चा नाही आहे. काय काम करतोय किंवा कशा रूपाने त्यांचं काय चाललेलं आहे ह्याचं चर्चा नाही आहे. पण शरीर नष्ट नाही होत, जसं आहे तसंच की. फक्त केवळ ज्ञान झाल्यावर त्या शरीरामध्ये जे काय आपल्यासारखं रक्त होतं, हाड मांस पू हे रचना होती, स्नायू होते ना, ते सगळं विघटन होऊन जाऊन किंवा त्याचं रूप बदलतं. हे 7 धातू आहेत, ते 7 धातू नाही राहत, ते परम औदारिक रूपाने परिणमित होतं. म्हणजे आपण साधं नुसतं एक पाय उचलून जरी बघून ठेवलं तरी तिथे हिंसा होती आपल्या निमित्तात. कुठं हात हलवला तरी आपल्या निमित्तात हिंसा असते, कारण इथं सूक्ष्म जीव आहेत. मग आपल्या हलनामध्ये सुद्धा त्या जीवांची हिंसा असते कदाचित. मग तसं मुनिराज ते आता केवळ ज्ञानी जे आहेत ते विहार जरी करतील तरी सुद्धा कुठं टच तर करत नाही आहेत, ते जमिनीला सुद्धा टच करत नाही आहेत. तरीसुद्धा हवेतून जाताना ते आहेत ना जीव तिथं हवेमध्ये, तर पण ते सुद्धा जीव मरणार नाही. कुठं ते थांबले बसले, सगळं बसले म्हणजे पण सगळं काय जमिनीवर नाहीच आहे, सगळं आदरच आहे. मग ते सगळं करत असताना सुद्धा त्यांच्या शरीराच्या निमित्तात कसलीही हिंसा नसते. त्याला म्हणायचं परमऔदारिक शरीर. पण त्या शरीराकडं ग्रेट म्हणून बघायला जाऊ नका, त्यांचा पुरुषार्थ बघा. जो मुनिराजांनी केलेला पुरुषार्थ आहे तो अशी मस्त साधना करायला लागलेत की त्याच्या निमित्तात कुठलं काय विश्व आणि काय कुठलं संसार सगळं विसरून गेलेत, आपलं शरीर देह सगळं विसरून गेलेत, आणि बस मी आत्मा हे वेदन करायला, त्याचं फळ त्यांना अशी दशा प्राप्त होते. तर वर्तमानातल्या पुण्यपापाची चर्चा नाही, पूर्व पुण्याची याच्यावरून सिद्धी होते. म्हणजे ज्यांना कोणाला अशी वृद्धी प्राप्त झाली आहे तर समजून घ्या त्यांनी पूर्वी 700 पुण्य कमवलेलं आहे. अशा प्रकारचं कार्य त्यांच्याकडून झालेलं आहे. मुनींना या पुण्याच्या प्रभावाने जो तपाच्या सहयोगी, जे काही तपाच्या सहयोगी असते ते एकूण 5,98,99,584 रोगाला नष्ट करते. आकडा ऐकून टेन्शन आलं का काय? म्हणजे असे कितीही भयंकर असाध्य रोग असतील तुमचे तरी सुद्धा त्या सगळ्याला काय उपाय हो? फक्त त्या मुनींचं सानिध्य. म्हणून त्यांच्याकडे जायला कुठं शोधायला धडपड करू नका. त्याच्यापेक्षा स्वतःची विशुद्धी वाढवा, जेणेकरून आपल्या विशुद्धीच्या निमित्तात सुद्धा अनेक प्रकारची आपल्याला उपलब्धी होऊ शकते. आत्ता असे वृद्धी संपन्न मुनिराज नाही आहेत, कुठं शोधायला गेला तरी पण मिळणार नाहीत. म्हणून उपाय काय आहे? त्यांनी जे केलं ते करा. ठीक आहे, तुम्हाला वृद्धी नाही प्राप्त होणार, पण नियमाने तुमच्या रोगापासून थोडीशी शांती तुम्हाला मिळणार 100%. कारण धर्म हे सुखाला कारण असतं, आणि जीवाचा धर्म कुठला आहे? जाणणे. म्हणून स्वतःला जेव्हा जाणणार आपण, मी शरीरापासून भिन्न आहे, या सगळ्या रोगापासून भिन्न आहे, बस सगळ्या दशेमध्ये जाननहार आहे, हे जेव्हा वेदन करणार त्यावेळी सगळ्या जीवांची विकल्पाच्या भूमिकेमध्ये क्षमावली सुद्धा झाली. आणि त्याच्या निमित्तात ते शत्रू जर झाले असतील शरीरात आलेले तर ते सुद्धा आपलं शत्रुत्व सोडून देतात, आणि त्यामुळे आपला रोग दूर होतो.
म्हणजे दोन प्रकारचं पुण्य आहे. म्हणजे आता सामान्य कोणी मनुष्य असतील त्यांना जर सुगंधी शरीर प्राप्त झालं, समजा कोणी स्त्री पुरुष मुलगा मुलगी कोणी असतील, त्यांना एखाद्यांना शरीराला एक प्रकारचा गंध असतो आपल्या, कोणाचा विचित्र गंध असतो, कोणाला सुगंध असतो शरीराला. तर कोणी स्त्री पुरुष आहे त्यांच्या शरीराला जर सुगंध असेल तर समजून घ्या पूर्वपुण्य आहे त्यांच्याबरोबर, आणि त्याच्या निमित्तात असं काहीतरी नामकर्म मिळालेलं आहे, अशा प्रकारचं शरीर मिळालेलं आहे. तर त्यासाठी एक एक्झाम्पल दिला. आणि दुसरं सांगितलं की तपसहित असणारा पुण्याचा उदय. म्हणजे सामान्य पुण्याचा उदय वेगळा आणि तपसहित असणाऱ्या पुण्याचा उदय वेगळा, हे सांगायला लागले. त्यासाठी एक्झाम्पल दिलं होतं की दोन मनुष्य आहेत आणि त्या दोन मनुष्यांना ड्रायव्हरची नोकरी लागली. खूप गरज होती पैशाची आणि त्यांना बरोबर नोकरी लागली. पण एका मनुष्याला नोकरी लागली ड्रायव्हरची, ती एका सेठजींच्या घरामध्ये. खूप धनिक सेठजी होते. तर त्याला काय वाटायला लागलं त्या ड्रायव्हरला, किती माझं पुण्य आहे की अशा माणसाच्या घरी मला नोकरी मिळाली, किती चांगले सेठजी आहेत वगैरे. आणि तेच त्या बाजूच्या मनुष्याला सुद्धा नोकरी मिळाली, तर ती पण ड्रायव्हरचीच मिळाली, पण प्राईम मिनिस्टरचा ड्रायव्हर झाला. कुठं? प्रधानमंत्रीचा रे भैया. हां, मग प्राईम मिनिस्टरचा ड्रायव्हर पुण्यवान का हा सेठजींचा ड्रायव्हर? कोणाचा पुण्यवान हो? कोणाचं पुण्य जास्त? म्हणजे म्हणायचं की सामान्य पुण्याने तुम्हाला असं काहीतरी सुगंधी शरीर प्राप्त होईल, पण विशेष पुण्याचा उदय त्याच्या निमित्तामध्ये की PM च्या घरी नोकरी. म्हणजे त्याला पण एक मान असतो ना शेवटी, काय ना काय असं वेगळ्या प्रकारचं बिहेवियर मिळणार, सगळं मान मिळणार, काय त्याला जास्त एक्सपेन्सेस जास्त मिळणार, असं वगैरे काय असेल ते. तर म्हणून म्हटलं तपसहित पुण्याने सुगंधी देह तर मिळतोच, पण त्या देहाला, देहाच्या मलाला सगळ्याला औषधी रूपपणा प्राप्त होतो. दोघांचं काम ड्रायव्हरचंच आहे, पण तरीसुद्धा दोघांमध्ये अशी तफावत का झाली, तर एकाच्या मागं सामान्य पुण्य, एकाच्या मागं सातिशय पुण्य आहे. मग तसंच सुगंधी शरीर दोघांना प्राप्त झालं आहे, सामान्य मनुष्यांना आणि वृद्धी संपन्न मुनींना. पण सामान्य मनुष्यांचं सामान्य पुण्य आहे आणि वृद्धिधारी मुनींचं सातिशय पुण्य आहे, असं समजून घ्यावे. हे सगळं समजून काय फायदा आपल्याला? का शिकायचं हे? तर आपण आपल्या स्वरूपापासून दूर जातो, त्यामुळे आपल्या परिणामामध्ये अशुद्धी असते. आणि मुनिराज आहेत ते अशी साधना असते की सगळ्या रीतीने ते स्वतःच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतात, स्वतःमध्ये राहण्याचा प्रयत्न करतात आणि आपण दूर दूर जाण्याचा. मग असंच एकदा काय झालं की एका साधूंकडं शिष्य होते, अनेक शिष्य शिकायला वगैरे. आणि मग त्यातल्या एका शिष्यानी प्रश्न विचारला गुरूंना की म्हणले मोक्ष किंवा सुगतीला कसं गमन होतं, मोक्षाला किंवा एखादा जीव चांगल्या गतीला कधी आणि कसं जाऊ शकतो. तर त्यावेळेस त्या गुरूंनी एक स्टोरी सांगितली त्यांना, कशाच्या द्वारे सद्गती मिळते असा प्रश्न होता ना. तर त्यासाठी त्या गुरूंनी त्यांना एक स्टोरी सांगितली की म्हणले एक राजा होता आणि त्या राजाकडं दंड देणारे माणसं असतात ना, जसं चांडाळ म्हणा, जल्लाद म्हणतात ना. कशाला म्हणतात जल्लाद? हँग टिल डेथ असते ना, तशी टाईपची शिक्षा देणारा तो मनुष्य होता पूर्वी. तर त्याला चांडाळ म्हणलं जायचं की कोणाला जर फाशीची, मृत्यूदंडाची शिक्षा मिळाली तर ते द्यायचं काम हा करतो. जो करतो त्याला म्हणतात चांडाळ किंवा जल्लाद. तर असा टाईपचं काम करणारा एक मनुष्य होता राजाकडं, जो की राजाने आज्ञा दिली की कोणाला पण मृत्यूपर्यंत लटकवून ठेवायचा, म्हणजे त्याच्याकडून त्याला मृत्यू येईसपर्यंत हा काम करायचा, असं मृत्यू देणं हे काम त्याचं होतं. मग त्याला ते खरं नको वाटायला लागलं काम करायला, पण तरी काय म्हणायचं, नाईलाज म्हणून तो काम करायचं ते.
आणि थोड्या वर्षांनी त्याचं रिटायरमेंट झालं, तो रिटायर झाला, त्यांनी ते जॉब सोडला आणि मग जंगलमध्ये जाऊन एक कुटियाकडून तिथं राहू लागला. मग तिथं आता सारखं त्याच्या डोळ्यासमोर तेच यायचं, काय की कोणाला तरी मनुष्याला ह्यांनी लटकवले आणि तो मरणांतिक वेदना सहन करतोय, ओरडतोय वगैरे, असं त्या डोळ्यासमोर सारखं ते यायचं आणि मग त्याला फार डिस्टर्ब व्हायचं. आणि त्यामुळं तो आता सारखा असं डिप्रेशनमध्ये जगायला लागला की माझ्याकडनं किती महान अपराध झाला आहे, मी कोणाला तरी असं मारलं, अनेकांना मारलं, किती मी पापी आहे, सारखं हेच तो चिंतन करायला लागला. कोण? तो चांडाळ. आणि मग असं चिंतन करत असताना एक दिवस काय झालं, सारखं त्याच्या डोक्यात तेच विचार, मी केलेलं हे पाप कार्य आहे, मला कुठं ह्याचं फळ भोगावं लागणार, काय मिळणार, मी कुठं जाणार, सतत त्याच्या डोक्यामध्ये तेच विचार. आणि मग एक दिवस काय झालं की एक साधू आले होते त्याच्या दरवाज्यावर, त्या कुटियाच्या बाहेर, आणि त्यांनी बघितलं की भगवे वस्त्र, असं काय साधू टाईप, तपस्वी टाईप आहेत म्हटल्यावर त्याला खूप आनंद झाला, आपल्या घरी कोणीतरी असं साधू आलेत म्हणून. त्यांनी त्यांना बोलवलं आतमध्ये आणि त्यांना जेवायला घातलं. म्हणजे त्यांना कळलं की तो मनुष्य भुकेलेला आहे, कोण तपस्वी जो होता तो. आणि मग त्यांना जेवायला, त्यांनी आपल्याजवळ जे होतं ते सगळं जेवायला दिलं. मराठी समजला? तो एक स्टोरी बोलले ते मराठीमध्ये की एका गुरूंना शिष्याने प्रश्न विचारलाय की मोक्ष किंवा सद्गती कशी होते, कोणाला होते. तर काय झालं पुढं, त्या राजाकडं त्या गुरूंनी एक स्टोरी सांगितली सगळ्या शिष्यांना आणि त्यातून तुम्ही अर्थ काढा असं सांगायचं होतं त्यांना. आणि मग त्यांनी म्हणले की त्या राजाकडे एक जल्लाद होता, जल्लाद समज मिळत आहे, तर त्याचं कार्य असायचं हँग टिल डेथ. तर ते त्याला कार्य करताना फार कसं तर वाटायचं की आपल्याला असलं कार्य करावं लागतंय, नको. आणि मग असं करत करत त्याचं एक दिवस रिटायर झाला तो. आणि मग झाल्यावर जंगलमध्ये आपलं एकटं जाऊन कुटियामध्ये राहू लागला आणि तिथं सारखं तो डिप्रेशनमध्ये की मी इतकं पाप केलं आयुष्यभरामध्ये. आणि असं त्याचं रोजचं जीवन. आणि मग एक दिवस त्याला साधू त्याच्या दरवाजावर दिसले आणि मग त्या साधूंना त्यांनी आत बोलवलं, त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना जेवायला दिलं. मग दिल्यावर, जेवण झाल्यावर ह्याचा चेहरा असा पडलेला म्हटल्यावर साधूंनी विचारलं काय झालंय. मग त्यांनी सांगितलं की म्हणला मी खूप पापी आहे आणि मी असं खूप जीवांना मारलंय, माझ्याकडनं त्यांची हत्या झाली आहे, मग माझं हे पाप कसं नष्ट होणार. मग त्यावेळेस त्या साधूंनी काय केलं, त्याला एक 4 प्रश्न विचारले. त्याला विचारलं की तू त्यांना इच्छेने मारलंस का, ज्यांना कोणाला तू मारलंस तर तू इच्छेने मारलं का. तो म्हटला नाही, राजाज्ञा जी होती ती मी पालन केली, राजाने जे हुकूम सोडला त्याचं मी गुलाम होतो, त्यामुळं मला ते करावं लागलं, किंवा माझ्या रोजीरोटीसाठी म्हणा, किंवा एक काय म्हणायचं कर्तव्य म्हणून, त्यामुळं मी केलं ते. मग त्यावेळेस त्या साधूंनी काय म्हणलं, जर तू ते तुझ्या इच्छेने नाही केलं, राजाची आज्ञा म्हणून पालन केली, तर तुला पापी कसं म्हणायचं, मग तू कुठून पापी झालास. मग असं सांगितल्यावर त्याचं स्थितीकरण झालं थोडंसं जल्लादचं. आणि मग त्यावेळेस त्या साधूंनी जेव्हा तो शांत झाला होता, तर त्याचं काय म्हणायचं, जे भार होतं ना डोक्यावर, जे एक टेन्शन होतं, जे एक त्याला डिप्रेशन होतं, ते सगळं दूर झालं. आणि मग आता साधूंनी त्याला खूप चांगला उपदेश दिला आणि सांगितलं तुझं राहिलेलं लाईफ आहे ते असं जग, सदाचाराने, धर्मपूर्वक, आपलं जेवढं स्वाध्याय ध्यानामध्ये घालवू शकतो तेवढं. आणि आता जीव हिंसा करू नकोस, किंवा जेवढं शक्य आहे तेवढं अहिंसेचं पालन कर, सगळं त्याच्या परीने जे काही योग्य आहे ते सगळं व्रत, नियम, संयम तुला शक्य आहे ते पालन कर आणि आपलं एक साधकाचं जीवन तू जग, असं त्यांनी त्याला सांगितल्यावर त्यांनी सगळं आनंदाने स्वीकारलं. कोण? मी. म्हणजे त्या जल्लादने ते सगळं स्वीकारलं आणि तो खूप चांगल्या रीतीने राहिलेला लाईफ जगला आणि शेवटी मेल्यावर खूप चांगल्या गतीला गेला तो. म्हणजे त्यातून मग स्टोरी ही सांगितली त्यांनी गुरूंनी शिष्यांना. आणि मग गुरूंनी विचारलं शिष्यांना, म्हणले बघा आयुष्यभरामध्ये त्यांनी काय केलं, हिंसा केली, हत्या केली, हे दिसतंय तुम्हाला,
पण गेला कुठं, त्यांच्या भाषेमध्ये तो मोक्षाला गेला असं सांगायचं होतं बरं का. मोक्ष इन द सेन्स सद्गती म्हणा. मग त्या शिष्यांमध्ये खळबळ, म्हणले आम्ही तर इतकी तपस्या करतोय, इतकं पुरुषार्थ करतोय, इतकं मरमरून आम्ही धर्म करायलोय, तर आम्हाला मिळेना आणि त्याला कसं काय मिळाली. त्यांनी काय केलं, मारामारी केली, सगळ्याला इतकं त्रास दिला, इतकं मरेपर्यंत त्यांना वेदना दिल्या, आणि तो कसं काय गेला मोक्षाला. त्यावेळेस गुरूंनी काय उत्तर दिलं की जो एखादा उपदेश शांत चित्ताने ग्रहण करेल त्याच्यामध्ये त्याचं बीजारोपण होतं. त्या उपदेशाचं त्याच्यामध्ये काय म्हणायचं, त्याच्यामध्ये काय होतं, बीजारोपण म्हणजे हां बिंबवलं जाते म्हणा, समजतं काय म्हणायचं, संस्कारित हो गया. हां ते जे सांगितलेला चांगला उपदेश आहे त्याच्यामध्ये कार्यकारी होऊ लागला आता, आणि त्यामुळं त्याचं फळ नियमाने त्याला चांगलं मिळणार. म्हणून तुम्ही काय करा, जे काय तुम्हाला मिळणारा उपदेश आहे तो अशांतीने ग्रहण करू नका, आकुलता नको त्या परिणामामध्ये किंवा सतत व्यग्रता नको. जे काय शांत चित्ताने तुम्ही ग्रहण कराल, ग्रहण केलेलं धारण कराल, धारण केलेल्यानुसार वागाल, तर तुम्हाला सुद्धा मोक्ष मिळणारच. मॉरल सांगायचं होतं त्यांना की चांडाळाला सद्गती का मिळाली, त्यांनी शांत चित्ताने ग्रहण केलं. जे काय त्या साधू महाराजांनी इतकी त्यांच्याबद्दल त्याला बहुमान येऊ लागला होता ना, की त्यांनी सांगितलं तू पापी नाही आहे म्हणल्यावर इतका त्याला आनंद, म्हणजे मी एवढं काम करून सुद्धा जर माझं त्याच्यामध्ये काय दोष नाही आहे तर किती मी अस्पर्शी आहे हे त्याला आता जाणीव होऊ लागली, आणि त्याचा आनंद म्हणून तो त्या सगळ्या पापापासून विचारातून सुटला, आणि मग त्यामुळं त्याचा उद्धार पुढं होत गेला. त्याचा उद्धार झाला. उसका उद्धार तो हो गया. हमारा कैसे और कब होगा उद्धार, तो यही मॉरल वही बताना था कि आप भी जो उपदेश ग्रहण करते हैं तो उस उपदेश को सुनना, समझना, धारण करना और उसके टाइप से आचरण करना. तो बताते हैं ना, ग्रहण धारण नहीं, श्रवण ग्रहण धारण और फिर आचरण, ऐसे कुछ तो एक थे उसके बताए थे. मतलब ये अगर हम भी करेंगे तो हमारा भी मोक्ष दूर नहीं है. तो इसलिए जो हम स्वाध्याय करते हैं, जो भी सुनते हैं, तो उसको खुद के लिए खुद में उतारना चाहिए, खुद का ऑब्जर्वेशन करना चाहिए कि मैं वैसा हूँ कि नहीं हूँ. तो ये जब हम करेंगे तो हमारे ज्ञान में भी आत्मा प्रत्यक्ष हो सकता है, और हम उसका अनुभव करेंगे तो हमें भी सद्गति होगी ही. जाणा पहा, या आत्म्यामध्ये पुण्य कर्म नाहीत. या आत्म्यामध्ये पाप कर्म नाहीतच. या पुण्य पापाचा जीवाला काहीही उपयोग नाही, काहीही अपाय नाही. स्वतःला या पुण्य पापापासून भिन्न पहा, अस्पर्शी जाणणाराच पहा. मी म्हणजे निराकार अमूर्तिक चैतन्यवाला जीव आहे. सहज जाणा मी आहेच. शरीराला पाहत होतो, शरीर म्हणजे आता पहा मी नाहीच.
मी तर शुद्ध आत्मा आहे. मी तर सिद्ध आत्मा आहे. माझ्यामध्ये अनंत आनंद आहे अनुभवा. माझ्यामध्ये अनंत शांती आहे अनुभवा. माझ्यामध्ये अनंत निर्विकल्पता आहे पहा. कोणत्याही पर्यायाचाही मला विकल्प नाहीच. कुठे जाण्याचा विकल्प नाही, येण्याचा विकल्प नाही. सर्व पर्यायांमध्ये मी तर बस ज्ञायकच आहे, जाननहार आहे. मी आहेच. अशरीरी स्वरूपोऽहम्. निष्कर्म स्वरूपोऽहम्. ज्ञायकमात्र स्वरूपोऽहम्. ओम विसर्जन.